2 शमूएल अध्याय 11। राजे लोक युद्धांच्या मोहिमेस जातात त्या समयी म्हणजे वर्षारंभी दाविदाने योवाबास व त्याच्याबरोबर त्याचे नोकर चाकर व सर्व इस्रायल लोक यास पाठविले। त्यांनी अमोन्यांचा संहार करून राब्बा नगरास वेढा घातला, पण दावीद यरुशलेमेसच राहिला। संध्याकाळच्या समयी दावीद पलंगावरून उठून राजमंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला। तेव्हा एक स्त्री स्नान करीताना त्याने तेथून पाहिली। ती स्त्री दिसावयाला फार सुंदर होती। मग दाविदाने चाकर पाठवून त्या स्त्रीविषयी विचारपूस केली। तेव्हा कोणी म्हटले की ती अलियमाची कन्या व उरिया हित्ती याची बायको बथशेबा आहे ना। तेव्हा दाविदाने जासूद पाठवून तिला बोलावून आणले व ती दाविदाकडे आली आणि दाविदाने तिच्याशी प्रसंग केला। ती आपल्या अशुद्धतेपासून शुद्ध झाली होती। मग ती आपल्या घरी गेली। त्या स्त्रीला गर्भ राहिला। तेव्हा तिने दाविदास सांगून पाठविले, मी गरोदर आहे। दाविदाने योवाबास निरोप पाठविला की उरिया हित्ती याला मजकडे पाठवून द्या। तेव्हा त्याने त्यास दाविदाकडे पाठविले। उरिया दाविदाकडे आला तेव्हा त्याने त्यास योवाब व त्याचे लोक कसे काय आहेत आणि युद्ध कसे चालले आहे हे विचारिले। मग दावीद उरियास म्हणाला, आपल्या घरी जा व हातपाय धु। उरिया राजमंदिरातून निघाला व त्याच्या पाठोपाठ राजाकडून त्यास काही इनाम गेले। उरिया आपल्या स्वामीच्या इतर सर्व चाकरांबरोबर राजवाड्याच्या दारीच निजून राहिला, आपल्या घरी गेला नाही। उरिया आपल्या घरी गेला नाही हे दाविदाने ऐकले तेव्हा तो त्यास म्हणाला, तू प्रवास करून आला आहेस ना, तर तू आपल्या घरी का जात नाहीस? उरिया दाविदास म्हणाला, कोश, इस्रायल व यहुदा मांडवात राहत आहेत आणि माझा धनी योवाब व माझ्या धन्याचे सेवक खुल्या मैदानात तळ देऊन आहेत। असे असता मी घरी जाऊन खाऊ पिऊ आणि आपल्या स्त्रीबरोबर निजू काय? आपल्या जीविताची शपथ, आपल्या प्राणाची शपथ, मी असले काम करणार नाही। दावीद उरियास म्हणाला, आजही येथेच राहा, उद्या मी तुला रवाना करीन। मग उरिया त्या दिवशी व दुसऱ्या दिवशीही यरुशलेमेत राहिला। दाविदाने बोलाविल्यावरून त्याने येऊन त्याच्यासमोर खाणेपिणे केले व त्यास त्याने दारू पाजून मस्त केले। संध्याकाळ झाली तेव्हा तो आपल्या स्वामीच्या सेवकांबरोबर आपल्या खाटेवर निजावयास गेला, पण घरी गेला नाही। सकाळी दाविदाने योवाबाच्या नावे पत्र लिहून उरियाच्या हाती पाठविले। त्या पत्रात असे लिहिले होते की तुंबळ युद्धाच्या तोंडी उरियास ठेवा आणि त्यास तेथेच सोडून मागे हटा, म्हणजे त्यास मार लागून तो मरेल। मग योवाबाने नगराची चांगली टेहळणी करून जेथे शूर योद्धे असल्याचे त्याला माहीत होते तेथे उरियास नेमले। मग नगरातील पुरुषांनी बाहेर पडून योवाबाशी युद्ध केले। तेव्हा दाविदाच्या सेवकांपैकी काही कामास आले आणि उरिया हित्ती हाही गतप्राण झाला। मग योवाबाने जासूद पाठवून दाविदास सर्व युद्धाचा अहवाल कळविला। त्याने जासूदास आज्ञा केली की तू युद्धाची सर्व हकीकत राजास कळविल्यावर राजा जर संतापून म्हणाला की तुम्ही त्या नगराच्या एवढे जवळ जाऊन का युद्ध केले? शत्रू तटावरून बाण सोडतील हे तुम्हास ठाऊक नव्हते काय? यरुब्बे शेथाचा पुत्र अबिमलेख यास कोणी मारिले? तेबेसात त्याचवर एका बायकोने कोटावरून जात्याची वरली तळी टाकून त्याचा प्राण घेतला की नाही? तर तुम्ही तटाच्या एवढे जवळ का गेला? तेव्हा त्याला तू एवढेच सांग की आपला सेवक उरिया हित्ती हाही मृत्यू पावला। तेव्हा जासूदाने जाऊन योवाबाचा सर्व निरोप निवेदन केला। जासूद दाविदास म्हणाला, ते लोक आम्हास भारी होऊन मैदानात आम्हावर चालून आले व आम्ही त्यास वेशीपर्यंत हटविले। मग तिरंदाजांनी तटावरून आपल्या सेवकांवर बाण सोडिले। राजाचे कित्येक लोक कामास आले व आपला सेवक उरिया हित्ती हाही कामास आला। दावीद त्या जासूदास म्हणाला, तू जाऊन योवाबास सांग, यावरून तू उदास होऊ नको, कारण तरवार दोन्ही पक्षांचा सारखा संहार करीते। तर तू अधिक नेटाने त्या नगराशी लढून त्याचा विध्वंस कर, या प्रकारे तू त्यास हिम्मत दे। आपला नवरा उरिया मृत्यू पावला आहे असे उरियाच्या स्त्रीने ऐकले तेव्हा ती नवऱ्यासाठी शोक करू लागली। तिचे सुतक संपल्यावर दाविदाने लोक पाठवून तिला आपल्या घरी बोलावून आणून ठेवून घेतले व ती त्याची स्त्री झाली। पुढे तिला पुत्र झाला।
पण दाविदाने हे जे कृत्य केले त्यावरून परमेश्वराची त्याजवर इतराजी झाली. 2 शमूएल अध्याय 12. मग परमेश्वराने नाथानास दाविदाकडे पाठविले. तो त्याजकडे जाऊन म्हणाला, एका नगरात 2 मनुष्य राहत होते. त्यातला एक श्रीमंत व दुसरा गरीब होता. त्या श्रीमंत मनुष्याची मेंढरे व गुरे विपुल होती, पण त्या गरीबापाशी एका लहानशा मेंढीखेरीज काहीच नव्हते. त्याने ती विकत घेऊन तिचे संगोपन केले होते. ती त्याचबरोबर व त्याच्या मुलाबाळांबरोबर लहानाची मोठी झाली. ती त्याच्या घासातला घास खात असे, त्याच्या पेल्यातून पाणी पित असे व त्याच्या उराशी निजत असे. ती त्याची मुलगीच बनली होती. एकदा त्या श्रीमंताकडे एक पाहुणा आला. तेव्हा त्याच्याकडे आलेल्या त्या पाहुण्यासाठी भोजन तयार करावे म्हणून त्याने आपल्या शेरडा मेंढरातून अथवा गाई बैलातून एखादे न घेता त्या गरीब मनुष्याची ती मेंढी घेऊन आपल्या पाहुण्यासाठी भोजन तयार केले. हे ऐकून त्या मनुष्यावर दाविदाचा कोप भडकला व तो नाथानास म्हणाला, परमेश्वराच्या जीविताची शपथ, ज्या मनुष्याने हे काम केले तो प्राणदंडास पात्र आहे. त्याने हे कृत्य केले व त्याला काही दयामाया वाटली नाही, म्हणून त्याने त्या मेंढीच्या चौपट बदला दिला पाहिजे. नाथान दाविदास म्हणाला, तो मनुष्य तूच आहेस. इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुला अभिषेक करून इस्रायलाचा राजा केले व तुला शौलाच्या हातातून सोडविले. मग तुझ्या स्वामीचे मंदिर मी तुला दिले. त्याच्या स्त्रिया तुझ्या उराशी दिल्या. इस्रायल व यहुदा यांचे घराणे तुला दिले. आणि एवढे जर थोडे झाले असते तर मी तुला आणखी हवे ते दिले असते. तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे हे कृत्य का केले? उरिया हित्ती ह्याचा तू तरवारीने घात केला. त्याची बायको आपल्या घरात घातली आणि उरियाचा अम्मोन्यांच्या तरवारीने वध करविला. तर आता तरवार तुझे घर सोडणार नाही, कारण तू मला तुच्छ मानून उरिया हित्ती ह्याची स्त्री आपल्या घरात घातली आहे. परमेश्वर म्हणतो, पहा, मी तुझ्याच घरातून तुझवर अरिष्ट उभे करीन. तुझ्या स्त्रिया तुझ्या देखत तुझ्या शेजाऱ्यास देईन. तो ह्या सूर्या देखत त्यांची अब्रू घेईल. तू ते काम गुप्तपणे केले, पण मी हे सर्व इस्रायला देखत ह्या सूर्या देखत करीन. दावीद नाथानास म्हणाला, मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे. नाथान दाविदास म्हणाला, परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे. तू मरावयाचा नाहीस. तरी तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूस उपहास करावयास निमित्त दिले आहे. यास्तव तुला जो पुत्र झाला आहे तो खात्रीने मरणार. मग नाथान आपल्या घरी गेला. उरियाच्या स्त्रीस जो मुलगा दाविदापासून झाला त्याजवर परमेश्वराचा तडाखा येऊन तो फार आजारी पडला. म्हणून दावीद त्या मुलासाठी परमेश्वराची काकळूत करू लागला. त्याने उपास केला व तो आत जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला. त्याच्या घरची म्हातारी माणसे त्याच्याकडे येऊन त्याला जमिनीवरून उठवू लागली. तो उठेना व त्यांच्याबरोबर बसून भोजन करीना. 7व्या दिवशी ते मूल मेले. पण मूल मेले आहे हे दाविदास सांगण्यास त्याच्या चाकरांना भय वाटले. ते म्हणाले, मूल जिवंत असता आम्ही त्याला समजाविले, पण त्याने ऐकले नाही. तर मूल मरण पावले आहे असे त्याला कळविले तर तो स्वतःला अपाय करून घ्यावयाचा. आपले चाकर आपसात कुजबुजत आहेत हे पाहून आपले मूल मेले आहे असे दाविदाने ताडिले. त्याने त्यास विचारिले, मूल मेले काय? ते म्हणाले, मेले. मग दावीद जमिनीवरून उठला. त्याने स्नान करून तैलाभ्यंग केला, आपला पोशाख बदलला आणि परमेश्वराच्या मंदिरात जाऊन दंडवत घालून आराधना केली. मग तो आपल्या मंदिरात आला व त्याने सांगितल्यावरून त्याच्या सेवकांनी त्याचपुढे अन्न वाढिले. ते त्याने सेवन केले. त्याच्या चाकरांनी त्यास विचारिले, आपण हे असे काय केले? मूल जिवंत होते तोवर आपण त्याच्यासाठी उपास व शोक केला, पण ते मरण पावताच आपण उठून भोजन केले. त्याने उत्तर केले, मूल जिवंत होते तोवर मी उपास केला व रुदन केले. मला वाटले, न जाणो कदाचित परमेश्वर मजवर कृपा करील व मूल जिवंत राहील. पण आता ते मरण पावले तर मी आता का उपास करावा? माझ्याने थोडेच त्याला परत आणवेल. मी त्याचकडे जाईन, पण ते मजकडे परत यावयाचे नाही. मग दाविदाने आपली स्त्री बथशेबा हिचे सांत्वन केले व तो तिच्यापाशी जाऊन निजला.
त्यानंतर तिला पुत्र झाला. त्याने त्याचे नाव शल्मोन हे ठेवले. परमेश्वराला तो प्रिय झाला. त्याने नाथान संदेष्टा याच्याद्वारे सांगून पाठविल्यावर परमेश्वराकरिता त्याचे नाव यदिद्या, परमेश्वराला प्रिय, असे ठेविले. नंतर योवाबाने अम्मोन्यांचे राब्बा याशी लढून राजनगर काबीज केले. योवाबाने दाविदाकडे जासूद पाठवून त्यास कळविले की मी राब्बा नगराबरोबर लढलो व जलनगर हस्तगत केले. तर आता अवशिष्ट लोक जमा करून नगरापुढे छावणी करून ते हस्तगत करा. मी ते घ्यावे व माझे नाव व्हावे असे न होवो. तेव्हा दावीद सर्व लोकांस जमा करून राब्बा नगराकडे गेला व त्याने ते लढून घेतले. त्याने त्या लोकांच्या राजाच्या मस्तकावरून मुकुट काढिला. त्याचे वजन 1 सोन्याचा किक्कार असून तो रत्नखचित होता. तो दाविदाच्या मस्तकावर ठेविला. त्याने त्या नगरातून पुष्कळ लूट आणली. त्याने त्या नगराच्या रहिवाशास बाहेर काढिले व त्यास करवती, लोखंडी दाताळी, लोखंडी कुऱ्हाडी यांचे आणि विटांच्या भट्ट्यांचे काम करावयास लाविले. अम्मोन्यांच्या सर्व नगराचेही त्याने असेच केले. मग दावीद सर्व लोकांसह यरुशलेमेस परत आला. 2 शमूएल अध्याय 13. यानंतर असे झाले की दाविदाचा पुत्र अबशालोम याची एक सुंदर बहीण होती. तिचे नाव तामार. दाविदाचा पुत्र अम्मोन हा तिजवर मोहित झाला. अम्मोन आपली बहीण तामार हिच्यामुळे इतका बेचैन झाला की तो आजारी पडला. ती कुमारी होती म्हणून तिजशी कमी जास्त करणे अम्मोनास दुष्कर होते. अम्मोनाचा योनादाब नावाचा एक मित्र होता. तो दाविदाचा भाऊ शिमा याचा पुत्र. तो मोठा चतुर होता. अम्मोनास म्हणाला, राजकुमारा, तू दिवसानुदिवस असा क्षीण का होत चालला आहेस? मला नाही का सांगत? अम्मोनाने त्यास उत्तर दिले, माझा बंधू अबशालोम याची बहीण तामार हिच्यावर माझे मन बसले आहे. योनादाब त्यास म्हणाला, तू आपल्या पलंगावर निजून आजाऱ्याचे मिश कर व तुझा बाप तुझा समाचार घेण्यास आला म्हणजे तू त्यास सांग. कसेही करून माझी बहीण तामार हिने येऊन मला अन्न चारावे. तिने ते अन्न माझ्या देखत तयार करावे म्हणजे मी ते प्रत्यक्ष पाहून तिच्या हातून खाईन. मग अम्मोनाने अंथरुणावर पडून आजाऱ्याचे मिश केले. राजा त्याच्या समाचारास गेला तेव्हा अम्नोन राजास म्हणाला, एवढे करा, माझी बहीण तामार हिने मजकडे येऊन 2 पोळ्या माझ्या देखत तयार कराव्या म्हणजे त्या मी तिच्या हातून खाईन. दाविदाने अंतर्गृहात तामारेला सांगून पाठविले की तुझा भाऊ अम्नोन याच्या घरी जा व त्याच्यासाठी अन्न तयार कर. तामार आपला भाऊ अम्नोन याच्या घरी गेली. तो अंथरुणास खिळला होता. तिने पीठ घेऊन मळिले व त्याच्या देखत पोळ्या करून भाजिल्या. तिने त्याच्यापुढे ताट ठेवून त्यात त्या घातल्या, पण तो त्या काही केल्या खाईना. अम्नोन म्हणाला, माझ्या जवळच्या सर्व लोकांस बाहेर घालवा. तेव्हा सर्व लोक तेथून निघून गेले. मग अम्नोन तामारेस म्हणाला, जेवण माझ्या खोलीत घेऊन ये म्हणजे मी तुझ्या हातून खाईन. त्यावरून तामार आपण केलेल्या पोळ्या आपला भाऊ अम्नोन याच्याकडे खोलीत घेऊन गेली. त्या पोळ्या त्याने खाव्या म्हणून त्याचपाशी ती घेऊन गेली. तेव्हा त्याने तिला धरून म्हटले, माझ्या भगिनी, येऊन माझ्यापाशी निज. ती म्हणाली, माझ्या बंधो, छे, माझ्यावर बलात्कार करू नको. इस्रायलात असले कर्म करू नये, असे दुष्कृत्य करू नको. माझी बेअब्रू झाल्यास ती मी कोठे लपवू व तुझी तर इस्रायलातल्या मूर्खात गणना होईल. यास्तव राजाशी बोलणे लाव म्हणजे तो मला तुला देण्याचे नाही म्हणणार नाही. पण तो काही केल्या तिचे ऐकेना व तो तिच्यापेक्षा बळकट असल्यामुळे त्याने तिजवर बलात्कार करून तिला भ्रष्ट केले. मग अम्नोनास तिचा अत्यंत तिरस्कार वाटला. तो एवढा की त्याची तिजवर प्रीती होती तिच्याहून हा तिरस्कार अधिक होता. मग अम्नोन तिला म्हणाला, उठून चालती हो. ती म्हणाली, असे करू नको. तू मजशी दुष्कर्म केले त्याहून मला घालवून देणे हा गुन्हा मोठा आहे. पण तो तिचे ऐकेना. त्याने त्याच्या खिजमतीतल्या एका चाकरास बोलावून सांगितले, या स्त्रीस मजपासून बाहेर घालीव व हिच्या मागून दरवाजास खीळ घाल. ती त्यावेळी पायघोळ झगा ल्याली होती. राजकन्या कुमारी असता असे झगे घालीत असत. अम्नोनाच्या चाकराने तिला बाहेर घालवून दरवाजास खीळ घातली. तामारेने आपल्या डोक्यात राख घातली, आपल्या अंगावरचा पायघोळ झगा फाडून टाकिला
व डोक्यावर हात ठेवून वाटेने ती रडत ओरडत चालली. तिचा भाऊ अबशालोम तिला म्हणाला, माझ्या भगिनी, तुझा भाऊ अम्नोन हा तुझ्यापाशी गेला ना, तर गप्प बैस, तो तुझा भाऊ आहे, तू या गोष्टीचा खेद करू नको. तेव्हा तामार आपला भाऊ अबशालोम याच्या घरी उदास होऊन राहिली. या सर्व गोष्टी दावीद राजाच्या कानी आल्या तेव्हा त्यास फार क्रोध आला. अबशालोम अम्नोनास बरे वाईट काही बोलला नाही. अम्नोनाने त्याची बहीण तामार भ्रष्ट केली म्हणून अबशालोमाने त्याशी वैर धरले. पुरी 2 वर्षे गेल्यावर एफ्राईमानजीक बाल हसोर गावी अबशालोमाने आपल्या मेंढरांची लोकर कात्रविली. त्या समयी सर्व राजकुमारास आमंत्रण केले. तो राजापाशी जाऊन म्हणाला, माझी अशी विनंती आहे की आपल्या सेवकाच्या मेंढ्यांच्या लोकरीची कातरणी आहे म्हणून राजाने आपले चाकर घेऊन ह्या सेवकाबरोबर यावे. राजा अबशालोमास म्हणाला, माझ्या पुत्रा, नाही, आम्ही सर्वांनी येणे बरे नाही. आमचा भार तुझवर पडू नये. त्याने फार आग्रह केला तरी तो गेला नाही, पण त्याने त्यास आशीर्वाद दिला. मग अबशालोम म्हणाला, आपण येत नाही तर माझा भाऊ अम्नोन याला तरी आमच्याबरोबर येऊ द्या. राजाने त्यास विचारले, त्याने तुझ्याबरोबर का यावे? अबशालोमाने त्यास एवढा आग्रह केला की त्याने अम्नोनास व सर्व राजकुमारास त्याचबरोबर जाऊ दिले. अबशालोमाने आपल्या सर्व सेवकास अशी ताकीद देऊन ठेवली की सावध रहा. अम्नोन द्राक्षारस पिऊन रंगात आला म्हणजे मी तुम्हास इशारा केल्याबरोबर तुम्ही अम्नोनावर प्रहार करून त्यास ठार करा. काही भिवू नका. मी तुम्हास हुकूम करीतो आहे ना. हिम्मत धरा, शौर्य दाखवा. अबशालोमाच्या आज्ञेप्रमाणे त्याच्या चाकरांनी अम्नोनाचे केले. तेव्हा सर्व राजकुमार उठून आपापल्या खेचरांवर बसून पळून गेले. ते वाट चालत असता दाविदास अशी खबर आली की अबशालोमाने सर्व राजकुमार मारून टाकले, त्यातला एकही उरला नाही. हे ऐकून दाविदाने उठून आपली वस्त्रे फाडिली व जमिनीवर अंग टाकिले. त्याचे सर्व सेवकही आपली वस्त्रे फाडून त्याचपाशी उभे राहिले. तेव्हा दाविदाचा भाऊ शिमा याचा पुत्र योनादाब म्हणाला, माझे स्वामी, सर्व राजपुत्र मरण पावले अशी कल्पना महाराजांनी मनात आणू नये. केवळ अम्नोनाचा वध झाला आहे. कारण ज्या दिवशी त्याने अबशालोमाची बहीण तामार भ्रष्ट केली त्या दिवशी त्याच्या संकल्पाने ही गोष्ट निश्चित झाली होती. तर आता अहो माझे स्वामीराज, सर्व राजकुमार मरण पावले आहेत असा आपल्या मनाचा समज करून घेऊन आपण कष्टी होऊ नका. कारण केवळ अम्नोन मृत्यू पावला आहे. इकडे अबशालोमाने पलायन केले. पहाऱ्यावर असलेल्या तरुण पुरुषाने वर दृष्टी करून पाहिले तो मागल्या बाजूस पहाडाच्या वाटेने पुष्कळ लोक येत आहेत असे त्यास दिसले. तेव्हा योनादाब राजास म्हणाला, पहा, राजकुमार येत आहेत. आपल्या दासाने सांगितले तेच खरे. त्याचे बोलणे संपते न संपते तो राजकुमार आले व हेल काढून रडू लागले. तेव्हा राजाही आपल्या सेवकांसह मोठ्याने रडू लागला. अबशालोम पळून गशुराचा राजा तल्मय बिन अम्मीहूर याच्याकडे गेला. दावीद आपल्या पुत्रासाठी नित्य विलाप करीत राहिला. अबशालोम पळून गशुरास गेला. तेथे तो 3 वर्षे राहिला. अबशालोमास भेटण्याविषयी दावीद राजा फार आतुर झाला. कारण अम्नोन मरून बरेच दिवस झाल्यामुळे त्याचे चित्त शांत झाले होते. 2 शमूएल अध्याय 14. राजाचे मन अबशालोमाकडे लागले आहे हे सरुवेचा पुत्र यवाब याच्या लक्षात आले. तेव्हा यवाबाने तकोवा येथे जासूद पाठवून एका चतुर स्त्रीस बोलावून आणले. तो तिला म्हणाला, तू सुतक्याचे मिश करून सुतकाचा पेहराव घाल, अंगास तेल लावू नको आणि मृतासाठी बहुत दिवस शोक करणारी अशी स्त्री बन. मग राजापाशी जाऊन असे असे बोल. यवाबाने तिला काय बोलावयाचे ते शिकविले. तकोवा येथील त्या स्त्रीने राजाकडे जाऊन त्यास साष्टांग दंडवत घातले आणि म्हटले, महाराज, माझी दाद लावा. राजाने तिला विचारिले, तुला काय झाले? ती म्हणाली, मी खरोखर विधवा स्त्री आहे. माझा नवरा मरून गेला आहे. आपल्या दासीचे 2 पुत्र होते. ते दोघे मैदानात झगडत असता त्यास सोडवावयास कोणी नव्हता. तेव्हा एकाने दुसऱ्यास असा मार दिला की तो ठार झाला. आता पहा, माझ्या कुळातले सर्व लोक आपल्या ह्या दासीवर उठले आहेत. ते म्हणतात,
की ज्याने आपल्या भावाचा प्राणघात केला त्यास आमच्या स्वाधीन कर. आपल्या भावाचा त्याने वध केला आहे म्हणून त्याचा प्राण त्याच्या भावाच्या प्राणाबद्दल घेऊ आणि तुझ्या त्या वारसाचाही नाश करू. या प्रकारे माझा उरलेला निखारा विझवून टाकून माझ्या पतीचे नाव व संतती भूतलावरून नष्ट कराव्यास ते पाहत आहेत. राजा त्या स्त्रीस म्हणाला, तू आपल्या घरी जा, मी तुझ्या संबंधाने ताकीद देईन. तेव्हा ती तकोवा येथील स्त्री राजास म्हणाली, अहो माझे स्वामीराज, हा दोष मला व माझ्या पितृकुळास लागो आणि राजा व त्याची गादी निष्कलंक राहो. राजा म्हणाला, तुला कोणी काही बोलले तर त्यास मजकडे घेऊन ये, म्हणजे तो पुन्हा तुला हातही लावणार नाही. ती म्हणाली, महाराजांनी आपला देव परमेश्वर याचे स्मरण करावे, म्हणजे रक्तपाताचा सूड घेणाऱ्यास आणखी नासधूस करिता येणार नाही आणि माझ्या पुत्राचा नाश होणार नाही. तो म्हणाला, परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुझ्या पुत्राचा एक केसही भूमीवर पडावयाचा नाही. ती म्हणाली, आपल्या दासीस स्वामी राजांपाशी एक गोष्ट बोलण्याची परवानगी असावी. तो म्हणाला, बोल. ती स्त्री म्हणाली, देवाच्या प्रजेचे नुकसान करण्याचे आपण हे काय योजिले? महाराज, आता जे शब्द बोलले त्यांनीच ते दोषी ठरतात, कारण महाराज स्वतःच्या हाकून दिलेल्यास माघारी आणत नाहीत. आपणा सर्वांस मरणे आहे. आपण भूमीवर सांडलेल्या पाण्यासारखे आहोत, ते पुन्हा भरून घेता येत नाही. देव प्राणहरण करीत नसतो, तर घालवून दिलेला इसम आपल्यापासून कायमचा घालवून दिला जाऊ नये अशी योजना करीत असतो. मी आता आपल्या स्वामीराजास विनंती करावयास आले आहे, याचे कारण हेच की लोकांनी मला घाबरवून सोडिले आहे. म्हणून आपल्या दासीने विचार केला की महाराजांना जाऊन सांगावे, म्हणजे ते आपल्या दासीच्या विनंतीप्रमाणे करतील. हे ऐकून जो मनुष्य मला व माझ्या पुत्रास देवाच्या वचनातून नाहीसा करावयास पाहत आहे, त्याच्या हातातून महाराज आपल्या दासीचा बचाव करतील. आपल्या दासीने विचार केला की माझ्या स्वामी महाराजांच्या शब्दाने मला शांती मिळेल, कारण माझे स्वामीराजे यांना देवदूताप्रमाणे बऱ्या वाईटाचा निर्णय करिता येतो. तर आपला देव परमेश्वर आपल्याबरोबर असो. राजाने तिला उत्तर दिले, जे काही मी तुला विचारित आहे ते मजपासून लपवू नको. ती स्त्री म्हणाली, स्वामी महाराजांनी बोलावे. राजाने विचारिले, या प्रकरणात यवाबाचा हात आहे की नाही? त्या स्त्रीने उत्तर केले, माझे स्वामीराज, आपल्या जीविताची शपथ, जे काही माझे स्वामीराज बोलले आहेत त्यापासून कोणास उजवी डावीकडे जाता येत नाही. आपला सेवक यवाब यानेच मला आज्ञा केली व या सर्व गोष्टी त्यानेच आपल्या दासीच्या तोंडी घातल्या. ह्या गोष्टीचे स्वरूप बदलावे म्हणून आपला सेवक यवाब याने हे केले आहे. धनी महाराज देवदूतासारखे चतुर आहेत आणि पृथ्वीवर जे काही होते ते सर्व त्यांना कळते. मग राजाने यवाबास म्हटले, मला हे कबूल आहे, तर जाऊन त्या तरुण अबशालोमास माघारी घेऊन ये. तेव्हा यवाबाने साष्टांग दंडवत घालून राजास आशीर्वाद दिला आणि म्हटले, माझे स्वामीराज, आपली कृपादृष्टी मजवर आहे हे आज आपल्या दासास कळले आहे, कारण महाराजांनी आपल्या दासाच्या विनंतीप्रमाणे केले आहे. मग यवाब उठून गशुरास गेला व तेथून अबशालोमास यरुशलेमेस घेऊन आला. तेव्हा राजा म्हणाला, त्याने आपल्या घरी जाऊन राहावे, माझ्या दर्शनास येऊ नये. त्यावरून अबशालोम आपल्या घरी जाऊन राहिला. राजाचे त्यास दर्शन झाले नाही. सर्व इस्रायलात सौंदर्याविषयी प्रशंसनीय असा अबशालोमासारखा कोणी नव्हता. त्याच्या ठायी नखशिकांत काही दोष नव्हता. तो वर्षातून एकदा आपले मस्तक मुंडवीत असे. त्याच्या केसांचा भार त्याला होत असे म्हणून तो ते कातरीत असे. आपले केस कातरिल्यावर ते तो तोलून पाही, तेव्हा ते सरकारी वजनाप्रमाणे 200 शेकेल भरत असत. अबशालोमास 3 पुत्र आणि 1 कन्या झाली. तिचे नाव तामार. ही मुलगी अतिरूपवती होती. या प्रकारे राजाचे दर्शन घेतल्या वाचून अबशालोम 2 वर्षे यरुशलेमेत राहिला. राजाकडे यवाबास पाठविण्यासाठी अबशालोमाने त्यास बोलावणे पाठविले, पण तो त्याचकडे येईना. त्याने दुसऱ्यांदा बोलावणे पाठविले तरी तो येईना. मग तो आपल्या चाकरास म्हणाला, पहा, यवाबाचे एक शेत माझ्या जमिनीस लागून आहे व त्यात जव आले आहे. जा, त्याला आग लावा.
तेव्हा अबशालोमाच्या चाकरांनी त्या शेतास आग लावली. मग योआब उठून अबशालोमाच्या घरी गेला व त्यास विचारू लागला की तुझ्या चाकरांनी माझ्या शेतास का आग लावली? अबशालोम योआबास म्हणाला, मला गशुराहून का आणले? तेथेच मी आजवर राहिलो असतो तर बरे झाले असते. असा निरोप तुझ्या हाती राजास पाठवावा म्हणून मी तुला येथे ये असे सांगून पाठविले होते. तर आता मला राजाचे दर्शन करून दे. मी दोषी असलो तर त्याने मला मारून टाकावे. योआबाने राजाकडे जाऊन त्यास ही गोष्ट सांगितली. तेव्हा राजाने अबशालोमास बोलावणे पाठवले. त्याने त्याचकडे येऊन त्यास साष्टांग दंडवत घातले आणि राजाने अबशालोमाचे चुंबन घेतले. 2 शमूएल अध्याय 15. यानंतर असे झाले की अबशालोमाने आपल्यासाठी रथ, घोडे व आपल्या पुढे दौडण्यासाठी 50 मनुष्य ठेविली. अबशालोम नित्य पहाटेस उठून वेशीकडे जाणाऱ्या रस्त्यात उभा राही आणि कोणी फिर्यादी दाद मागण्यासाठी राजाकडे आला म्हणजे त्यास बोलावून तू कोणत्या नगराचा आहेस असे विचारी. तेव्हा तो म्हणे, तुझा दास इस्रायलाच्या अमुक अमुक वंशातला आहे. तेव्हा अबशालोम त्यास म्हणे, पहा, तुझे प्रकरण चांगले व वाजवी आहे, पण तुझे ऐकून घेण्यासाठी राजाच्या वतीने कोणी मनुष्य नेमिलेला नाही. अबशालोम त्यास आणखी म्हणे, मला या देशात न्यायाधीश केले असते तर किती बरे झाले असते. एखाद्याने आपला कज्जा किंवा प्रकरण मजकडे आणले असते तर मी त्यास न्याय दिला असता. कोणी त्यास मुजरा करावयास जवळ येई तेव्हा तो आपला हात पुढे करून त्याला धरून त्याचे चुंबन घेई. इस्रायलातले जे जे लोक राजाकडे न्याय मागण्यासाठी येत त्या सर्वांशी तो असाच वागे. या प्रकारे अबशालोमाने इस्रायल लोकांची मने हरण केली. 4 वर्षे संपल्यावर अबशालोम राजास म्हणाला, मला परवानगी असावी, म्हणजे परमेश्वराला मी जो नवस केला आहे तो हेब्रोन येथे जाऊन फेडीन. मी अरामातील गशूर येथे राहत होतो तेव्हा आपल्या दासाने असा नवस केला होता की परमेश्वराने मला यरुशलेमेत माघारी नेले तर मी परमेश्वराप्रित्यर्थ धर्मकर्म करीन. राजा त्यास म्हणाला, खुशाल जा. मग तो उठून हेब्रोनास गेला. अबशालोमाने इस्रायलाच्या सर्व वंशाकडे हेर पाठवून जाहीर केले की रणशिंगाचा शब्द तुम्ही ऐकाल तेव्हा असा घोष करा की अबशालोम हेब्रोनास राजा झाला आहे. अबशालोमाच्या सांगण्यावरून त्याचबरोबर 200 पुरुष गेले. ते भोळ्या भावाने गेले. त्यांना काही एक ठाऊक नव्हते. यज्ञ करीत असता अबशालोमाने दाविदाचा मंत्री गिलोनी अहिथोफेल यास त्याचे नगर गिलो येथे बोलावून आणले. बंड वाढत गेले व अबशालोमाकडे एकसारखे लोक जमत गेले. तेव्हा एका जासुदाने येऊन दाविदास सांगितले, इस्रायल लोकांची मने अबशालोमकडे वळली आहेत. हे ऐकून दावीद यरुशलेमेतल्या आपल्या सर्व सेवकास म्हणाला, चला आपण पळून जाऊ. न गेलो तर अबशालोमाच्या हातातून कोणी सुटावयाचा नाही. निघून जाण्याची त्वरा करा, नाहीतर तो अचानक आपणास पकडून आपल्यावर अरिष्ट आणील व शहरावर तरवार चालविल. राजाचे सेवक त्याला म्हणाले, पहा स्वामीराज, राजाच्या मनास येईल त्याप्रमाणे करावयास आपले दास तयार आहेत. मग राजा निघून गेला व त्याच्या मागून त्याच्या घरची माणसे गेली. त्याच्या ज्या 10 स्त्रिया उपपत्नी होत्या त्यास घर सांभाळावयास ठेवून तो गेला. राजा निघाला तेव्हा सर्व लोक त्याच्या मागून गेले व ते बेत मरहाक येथे थांबले. त्याचे सर्व करेथी, पलेथी व त्याचबरोबर गतहून आलेले 600 गतकर हे त्याचबरोबर चालले. राजा इत्तय गित्ती यास म्हणाला, तू आमच्याबरोबर का येतोस? तू आपला परत जाऊन राजाजवळ राहा. तू तर परका व हद्दपार केलेला आहेस. तू आपल्या स्थानी परत जा. तू कालचा आलेला माणूस, मी वाट फुटेल तिकडे जाणार. तर आज तुला आमच्याबरोबर इकडे तिकडे दौडवीत का फिरवावे? तर तू आपला परत जा आणि आपल्या भाऊबंदासही परत ने. दया व सत्य ही तुझ्या समागमे राहोत. इत्तयाने राजास उत्तर केले, परमेश्वराच्या जीविताची आणि माझ्या स्वामी राजांच्या जीविताची शपथ, प्राण जावो की राहो, जिकडे माझे महाराज जातील तिकडे आपला सेवकही असणार. दावीद इत्तयास म्हणाला, जा, पार निघून जा. तेव्हा इत्तय गित्ती याची सर्व माणसे व सर्व मुले बाळे ही पार निघून गेली. सर्व देशाने मोठा आकांत केला
आणि सर्व लोक पार गेले. राजा किद्रोन ओहळापलीकडे गेला. सर्व लोकही पार उतरून गेले. ते रानाच्या वाटेने गेले. तेव्हा पहा, सादोक व त्याचबरोबर सर्व लेवी देवाच्या कराराचा कोष घेऊन आले. त्यांनी देवाचा कोष खाली ठेविला आणि सर्व लोक नगरातून बाहेर पार निघून जात तोपर्यंत अब्याथार वर राहिला. राजा सादोकास म्हणाला, देवाचा कोष नगरात परत घेऊन जा. परमेश्वराची कृपादृष्टी मजवर झाली तर तो मला परत आणील आणि हा कोष व आपले मंदिर मला पुन्हा दाखवील. पण मी तुझवर आता प्रसन्न नाही असे तो म्हणाल्यास, पहा, मी येथे हजर आहे. त्याच्या मर्जीस वाटेल तसे त्याने माझे करावे. राजा सादोक याजकास म्हणाला, तू द्रष्टा आहेस ना? तू नगरात सुखरूप परत जा आणि तुमच्याबरोबर तुमच्या दोन्ही पुत्रांनी म्हणजे तुझा पुत्र अहिमास आणि अब्याथाराचा पुत्र योनाथान यांनीही जावे. पहा, तुम्हाकडून मला काही संदेश येईपर्यंत मी रानामध्ये पारानजीक थांबतो. तेव्हा सादोक व अब्याथार देवाचा कोष परत यरुशलेमेस घेऊन जाऊन तेथे राहिले. दावीद जैतून पर्वताचा चढाव चढून गेला. तो रडत रडत वर चढून गेला. आपले मस्तक झाकून तो अनवाणी चालला. त्याच्या बरोबरची सर्व माणसे आपली मस्तके झाकून रडत रडत वर चढून गेली. कोणी दाविदास सांगितले की अहितोफेल हाही बंडखोरास सामील होऊन अबशालोमाबरोबर आहे. हे ऐकून दावीद म्हणाला, हे परमेश्वरा, अहितोफेलाची मसलत फोल कर. डोंगराच्या माथ्यावर ज्या ठिकाणी देवाची आराधना करीत असत तेथे दावीद जाऊन पोहोचला. तेव्हा हुशै अर्की त्यास भेटावयास आला. त्याचा अंगरखा फाटलेला होता व त्याच्या डोक्यात धूळ घातलेली होती. दावीद त्यास म्हणाला, तू माझ्याबरोबर आलास तर मला तू भार मात्र होशील. तर तू नगरात परत जाऊन अबशालोमास म्हण, महाराज, मी आपला दास होतो. पूर्वी जशी मी आपल्या बापाची नोकरी केली तशी मी आता आपली नोकरी करीतो. असे केल्याने तू माझ्याकरिता अहितोफेलाची मसलत निष्फळ करशील. तेथे तुझ्याबरोबर सादोक व अब्याथार याजक हे असणार नाहीत काय? जी काही बातमी तुला राजमंदिरातून मिळेल ती तू सादोक व अब्याथार याजकास कळीव. पहा, त्यांच्याबरोबर त्यांचे 2 पुत्र म्हणजे सादोकाचा पुत्र अहिमास व अब्याथाराचा पुत्र योनाथान हेही आहेत. जे काही तुमच्या कानी पडेल ते त्यांच्या हस्ते मला सांगून पाठीव. तेव्हा दाविदाचा मित्र हुशै नगरात गेला. अबशालोमही यरुशलेमेत दाखल झाला. 2 शमूएल अध्याय 16. दावीद डोंगराच्या माथ्यावरून पलीकडे गेला तेव्हा त्याला मफीबोशेथाचा चाकर सिबा हा भेटला. खोगीर घातलेली 2 गाढवे व त्यावर 200 भाकरी, खिसमिसांचे 100 घड, अंजिरांच्या 100 ढेपा व द्राक्षारसाचा 1 बुधला अशी सामग्री त्याच्याजवळ होती. राजाने सिबास विचारिले, याचे प्रयोजन काय? सिबा म्हणाला, गाढव राजघराण्यातल्या लोकास बसण्यासाठी, भाकरी आणि अंजीर तरुण चाकरास खावयासाठी आणि द्राक्षारस रानात थकल्या भागलेल्यांसाठी पिण्यासाठी आहे. राजाने पुन्हा विचारिले, तुझ्या धन्याचा पुत्र कोठे आहे? सिबा राजाला म्हणाला, पहा, तो यरुशलेमेत राहिला आहे. आज इस्रायल वंश मला आपल्या बापाचे राज्य पुन्हा देईल असे त्याला वाटत आहे. राजा सिबास म्हणाला, मफीबोशेथाचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. सिबाने म्हटले, मी प्रणाम करीतो, माझे स्वामीराज, मजवर आपली कृपादृष्टी असावी. दावीद राजा बहुरीम येथे पोहोचला तेव्हा पहा, शौलाच्या घराण्यातील एका कुळातला एक मनुष्य आला. त्याचे नाव शिमी बिन गेरा असे होते. तो शिव्या शाप देत आला. तो दाविदावर व सर्व राजसेवकांवर धोंडे फेकू लागला. सर्व लोक आणि लढवय्ये त्याच्या उजव्या डाव्या बाजूस होते. शिमी शिव्या शाप देऊन म्हणाला, अरे खुनी मनुष्या, अधमा, निघ, चालता हो. ज्या शौलाच्या जागी तू राज्य केले त्याच्या घराण्याच्या रक्तपाताबद्दल परमेश्वराने तुझे पारिपत्य केले आहे आणि परमेश्वराने तुझा पुत्र अबशालोम याच्या हाती राज्य दिले आहे. पहा, तू रक्तपात करणारा मनुष्य आहेस. यास्तव तुझ्या दुष्टतेतच तू गुरफटला आहेस. सरुवेचा पुत्र अभिषय राजास म्हणाला, ह्या मेलेल्या कुत्र्याने माझ्या स्वामीराजास शाप द्यावा काय? मला त्याच्यावर चालून जाण्याचा हुकूम द्या, मी त्याचे डोके उडवितो. राजा म्हणाला, सरुवेच्या पुत्रांनो,
मला तुमच्याशी काय करावयाचे आहे? तो शिव्याशाप देत आहे. दाविदाला शिव्याशाप दे असे खुद्द परमेश्वराने त्याला सांगितले असल्यास तू हे का करीतोस असे म्हणण्याची कोणाची प्राज्ञा आहे? मग दाविदाने अभिषय व आपले सर्व सेवक यास सांगितले, पहा, प्रत्यक्ष माझा पुत्र माझ्या पोटचा गोळा माझा जीव घ्यावयास पाहत आहे. तर हा बन्यामिनी हे असे करीत आहे, यात काय नवल? त्याच्या वाटेस जाऊ नका, त्याला शिव्याशाप देऊ द्या, कारण परमेश्वरानेच त्याला सांगितले असेल. मला होत असलेला उपद्रव कदाचित परमेश्वर पाहिल आणि या शिव्याशापाऐवजी मला चांगला मोबदला देईल. दावीद आपल्या लोकांसह पुढे मार्गस्थ झाला आणि शिमी समोरच्या पहाडाच्या कडेने त्याला शिव्याशाप देत, धोंडे मारीत व त्याचवर धूळ उधळीत चालला. राजा आपल्या बरोबरच्या लोकांसह आपल्या मुक्कामी थकून भागून पोहोचला व तेथे त्याने विसावा घेतला. अबशालोम सर्व इस्रायल लोकांसह यरुसलेमेस आला व त्याचबरोबर अहिथोफेलही आला. दाविदाचा मित्र हुशै अर्की अबशालोमाकडे गेला. तेव्हा तो त्यास म्हणाला, राजा चिरायू हो, चिरायू हो. अबशालोम त्यास म्हणाला, तुझ्या मित्रावर अशीच का तुझी प्रीती? तू आपल्या मित्राबरोबर का गेला नाहीस? हुशै अबशालोमास म्हणाला नाही. परमेश्वराने आणि या लोकांनी व सर्व इस्रायल लोकांनी ज्याची निवड केली त्याचा मी आहे व त्याच्याबरोबर राहणार. मी नोकरी कोणाची करणार? त्याच्या पुत्राच्या हुजुरास राहून मी सेवा करू नये काय? जशी मी तुझ्या बापाच्या हुजुरास राहून सेवा केली तशीच मी तुझ्या हुजुरास राहून करणार. मग अबशालोम अहिथोफेलास म्हणाला, आता आपण काय करावे याचा सल्ला दे. अहिथोफेलाने अबशालोमास म्हटले, ज्या उपपत्नी तुझा बाप मंदिराच्या रक्षणास ठेवून गेला आहे त्यांच्यापाशी जा. तुझ्या बापाला तुझा वीट आला असे सर्व इस्रायल लोक ऐकतील तेव्हा तुझ्या बरोबरच्या सर्वांच्या हाताना जोर येईल. अबशालोमासाठी राजमंदिराच्या धाब्यावर एक तंबू दिला आणि सर्व इस्रायला देखत अबशालोम आपल्या बापाच्या उपपत्नीपाशी गेला. त्या काळी अहिथोफेल जी मसलत देत असे ती जशी काय देवाजवळ मागितलेल्या कौलाप्रमाणे असे. दावीद व अबशालोम या दोघांना जी मसलत तो देत असे ती अशीच असे. 2 शमूएल अध्याय 17. अहिथोफेल अबशालोमास म्हणाला, मला परवानगी दे, म्हणजे मी 12,000 पुरुष निवडून घेऊन रातोरात दाविदाचा पाठलाग करीतो. तो थकला भागलेला व कुमकुवत असता मी त्याचवर छापा घालून त्यास ढाबरे करीन. त्याच्या बरोबरचे सर्व लोक पळून जातील आणि मग मी राजालाच तेवढे मारीन. मी सर्व लोकांस तुझ्याकडे परत आणीन. ज्याच्या मागे तू लागला आहेस त्याचा अंत झाला, म्हणजे सर्व लोक तुझ्याकडे फिरलेच म्हणावयाचे. या प्रकारे सर्व लोक स्वस्थचित्त होतील. ही गोष्ट अबशालोमास व इस्रायलाच्या सर्व वडीलजनास पसंत पडली. मग अबशालोम म्हणाला, हुशै अर्की यालाही बोलावून आण. त्याचे काय म्हणणे आहे तेही पाहू. हुशै आला तेव्हा अबशालोम त्यास म्हणाला, अहिथोफेल अमुक अमुक मसलत देत आहे. त्याच्या सांगण्याप्रमाणे करावे काय? नाही तर तू तरी काही मसलत सांग. हुशै अबशालोमास म्हणाला, अहिथोफेलाने या प्रसंगी तुला जी मसलत दिली आहे ती बरोबर नाही. हुशै आणखी म्हणाला, तू आपल्या बापास त्याचबरोबरच्या पुरुषास चांगला ओळखतोस. ते वीर पुरुष आहेत. रानात एखाद्या अस्वलीची पोरे कोणी नेली असता जशी ती चवताळते तसे ते चवताळलेले आहेत. तुझा बाप मोठा योद्धा आहे. तो काही आपल्या लोकांबरोबर रात्रीचा राहावयाचा नाही. पहा, तो एखाद्या भुयारात किंवा दुसऱ्या स्थळी लपून राहिला असेल. सुरुवातीला काही लोक पडले तर अबशालोमाच्या पक्षाच्या लोकांचाच वध होत आहे अशी वार्ता लोकांमध्ये पसरेल. म्हणजे जो धैर्यवान आहे, ज्यांचे हृदय सिंहासारखे आहे, अशा पुरुषाचीही गाळण उडेल. कारण सर्व इस्रायल लोकांस ठाऊक आहे की तुझा बाप लढवय्या असून त्याचबरोबरचे लोकही वीर आहेत. माझी तुला अशी मसलत आहे की दानापासून बैरशेब्यापर्यंतचे अवघे इस्रायल लोक समुद्र किनाऱ्यावरील रेतीप्रमाणे अगणित असे एकत्र कर आणि तू स्वतः युद्ध करावयास जा. मग तो असेल तेथे त्याचवर आपण एकदम छापा घालू आणि जमिनीवर दव पडते त्याप्रमाणे आपण त्याच्यावर जाऊन पडू. म्हणजे त्याचा व त्याचबरोबरच्या लोकांचा आपण मागमूस राहू देणार नाही. तो जर एखाद्या नगरात गेला असला
तर सर्व इस्रायल लोक त्या नगरास दोर लावून ते नदीत ओढून टाकीतील. तेथे एक खडाही राहावयाचा नाही. अबशालोम व सर्व इस्रायल लोक म्हणाले, अहितोफेल याच्या मसलतीपेक्षा हुशै अर्की याची मसलत बरी दिसते. अहितोफेलाची चांगली मसलत मोडून अबशालोमावर अरिष्ट आणावे म्हणून परमेश्वराने ही योजना केली होती. मग हुशयाने सादोक व अब्याथार याजक यास सांगितले की अहितोफेलाने अबशालोमास व इस्रायलाच्या वडीलजनास अशी मसलत दिली होती, पण मी अशी मसलत दिली. तर लवकर जासूद पाठवून दाविदास सांग की आज रात्री रानातील पारापाशी राहू नका. कसेही करून पार उतरून जा, नाही तर राजा व त्याचबरोबरचे सर्व लोक फस्त होतील. योनाथान व अहिमास हे ऐन रोगेल येथे राहत होते. ते शहरात आहेत हे कोणास कळू नये म्हणून एक दासी जाऊन त्यास खबर देत असे. त्यांनी जाऊन दावीद राजास हे वर्तमान सांगितले. पण एका पोराने त्यास पाहून अबशालोमास जाऊन सांगितले. तेव्हा ते त्वरेने निघून बहुरिमातील एका मनुष्याच्या घरी गेले. त्याच्या चौकात एक विहीर होती, तीत ते उतरले. तेव्हा एका स्त्रीने एक चादर घेऊन विहिरीच्या तोंडावर पसरली व त्यावर काही भरडलेले धान्य पसरले. त्यामुळे कोणाच्या काही लक्षात आले नाही. अबशालोमाचे चाकर त्या घरी त्या बाईकडे आले. ते तिला म्हणाले, अहिमास व योनाथान कोठे आहेत? तेव्हा त्या स्त्रीने त्यास म्हटले, ते ओहळाच्या पलीकडे गेले आहेत. त्यांनी पुष्कळ शोध केला, पण ते सापडले नाहीत, म्हणून ते परत यरुशलेमेस गेले. ते निघून गेल्यावर ते पुरुष विहिरीतून बाहेर निघाले. त्यांनी जाऊन दावीद राजास खबर दिली. ते दाविदास म्हणाले, उठा, हा पार उतरून लवकर पलीकडे जा. अहितोफेलाने तुमच्या विरुद्ध अमुक अमुक मसलत आहे. तेव्हा दावीद व त्याच्याबरोबरचे सर्व लोक यार्देने पार गेले. सकाळी उजाडले तेव्हा यार्देनेच्या पलीकडे गेला नाही असा कोणीच मागे राहिला नाही. आपल्या मसलतीप्रमाणे काम झाले नाही हे अहितोफेलाने पाहिले. तेव्हा तो आपल्या गाढवावर खोगीर घालून आपल्या नगरास आपल्या घरी गेला आणि आपल्या घराची सर्व व्यवस्था लावून त्याने गळफास घेतला. तो मृत्यू पावला व त्याला त्याच्या बापाच्या थडग्यात पुरिले. मग दावीद महनाईमास गेला. इकडे अबशालोम इस्रायल लोकांसह यार्देने पार गेला. अबशालोमाने यवाबाच्या जागी अमासायास सेनापती नेमले. यवाबाची आई सरुवा हिची नाहाश म्हणून एक बहीण होती. हिच्या अबिगल नावाच्या कन्येपाशी इथ्रा नावाचा एक इस्रायल पुरुष गेला होता. त्याचा पुत्र हा अमासा होय. इस्रायल लोकांनी व अबशालोमाने गिलाद देशात तळ दिला. दावीद महनाईम येथे आला तेव्हा अम्मोन्यांच्या राब्बातला नाहाशाचा पुत्र शोबी व लो दबारातील अम्मिएलाचा पुत्र माखीर आणि रोगलीम येथील बर्जिल्य गिलादी यांनी दाविदासाठी व त्याच्या बरोबरच्या माणसांसाठी खाटा, भांडीकुंडी, गहू, जव, पीठ, हुरडा, शेंगा, वाटाणे, फुटाणे, मध, लोणी, मेंढरे व गाईच्या दुधाची पनीर ही आणली. हे लोक रानात असून भुकेले, तान्हेले व श्रांत असतील असे त्यांना वाटले. 2 शमूएल अध्याय 18. दाविदाने आपल्या बरोबरच्या लोकांची मोजदाद केली व त्यांच्यावर सहस्त्रपती व शतपती नेमिले. मग दाविदाने 1/3 लोक यवाबाच्या ताब्यात दिले. 1/3 लोक यवाबाचा भाऊ अभिषय जो सरुवेचा पुत्र होता त्याच्या व बाकीचे 1/3 लोक इत्तय गित्तीच्या ताब्यात दिले व त्यास युद्धास पाठविले. आणि राजाने लोकांस सांगितले, मीही अवश्य तुम्हाबरोबर येतो. लोकांनी म्हटले, आपण येऊ नये, कारण आम्ही पळून गेलो तर त्याचे त्यास काही वाटणार नाही. आमच्यातले अर्धे लोक मेले तरी त्यास काही वाटावयाचे नाही, पण आपण तर आमच्यातल्या 10,000 ठिकाणी आहात, म्हणून आपण नगरात राहूनच आम्हास कुमक करावी हे उत्तम. राजा त्यास म्हणाला, तुम्हास योग्य वाटते तसे मी करीतो. मग राजा वेशीच्या बाजूस उभा राहिला आणि लोक 100-100, 1000-1000 असे बाहेर निघाले. राजाने यवाब, अभिषय व इत्तय यास आज्ञा केली की त्या तरुणाशी म्हणजे अबशालोमाशी माझ्यासाठी सौम्यतेने वागा. राजाने अबशालोमाविषयी आपल्या सरदारास जी आज्ञा दिली ती सर्व लोकांनी ऐकली. या प्रकारे ते लोक इस्रायल लोकांशी सामना करण्यास रणांगणी गेले
आणि एफ्राईमाच्या रानात लढाईस तोंड लागले. तेथे दाविदाच्या सेवकांपुढे इस्रायल लोकांचा मोड झाला. त्या दिवशी एवढा संहार झाला की 20,000 लोक कामास आले. लढाई देशभर चालली. त्या दिवशी तरवारीपेक्षा रानामुळेच पुष्कळ लोकांचा धुव्वा उडाला. अबशालोमाची दाविदाच्या सेवकांशी अकस्मात गाठ पडली. अबशालोम आपल्या खेचरावर बसून चालला होता. खेचर एका मोठ्या एला वृक्षाच्या दाट फांद्याखालून चालले असता अबशालोमाचे डोके त्या वृक्षास अडकून तो अधांतरी लटकत राहिला व ते खेचर त्याच्या खालून निघून गेले. हे पाहून एका मनुष्याने योवाबास सांगितले की अबशालोम एका झाडाला लटकत असलेला मी पाहिला. योवाबाने त्या खबर देणाऱ्या मनुष्यास म्हटले, तू त्यास तसे पाहून तेथल्या तेथे मारून जमिनीवर का पाडिले नाहीस? मी तुला 10 रुपये व कमरबंद दिला असता. तो मनुष्य योवाबास म्हणाला, 1000 रुपये माझ्या हातावर ठेविले तरी मी राजकुमारावर हात टाकणार नाही, कारण तुमच्यातल्या कोणीही त्या तरुण पुरुषास म्हणजे अबशालोमास हात लावू नये अशी आज्ञा राजाने तुला अभिषयास व इत्तेयास दिली ती आम्हास महशूर आहे. मी हे केले असते तर मी आपला जीव धोक्यात घातला असता. तूही माझ्या विरुद्ध झाला असतास, कारण राजापासून कोणतीच गोष्ट लपत नाही. योवाब म्हणाला, तुझ्या नादी लागून वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. मग त्याने हाती 3 तीर घेऊन एला वृक्षावर जिवंत लटकत असलेल्या अबशालोमाच्या वक्षस्थळी ते भोसकिले. योवाबाच्या 10 शस्त्रवाहक तरुण पुरुषांनी त्याच्या भोवती जमून त्याचवर प्रहार करून त्यास ठार केले. मग योवाबाने रणशिंग फुंकिले तेव्हा लोक इस्रायलाचा पाठलाग करण्याचे सोडून परतले, कारण योवाबाने लोकांची गय केली. तेव्हा लोकांनी अबशालोमास खाली काढून वनातल्या मोठ्या खाड्यात टाकले व त्याच्यावर धोंड्यांची एक मोठी रास केली. मग सर्व इस्रायल लोक पळून आपापल्या डेऱ्यांकडे गेले. आपले नाव चालवण्यास कोणी पुत्र नाही हे लक्षात आणून अबशालोमाने आपल्या हयातीत एक मनोरा उभारिला होता. तो राजाच्या खोऱ्यात आहे. त्या मनोऱ्यास त्याने आपले नाव दिले. आजपर्यंत त्यास अबशालोमाचा स्मारक स्तंभ म्हणत आले आहेत. सादोकाचा पुत्र अहिमास म्हणाला की परमेश्वराने आपल्या शत्रूंचे पारिपत्य केले आहे, तर आता धावत जाऊन ही खबर राजाला देऊ द्या. योवाब त्यास म्हणाला, आज ही खबर घेऊन जाऊ नको. दुसऱ्या एखाद्या दिवशी ती घेऊन जा, पण आज ती नेऊ नको, कारण राजाचा पुत्र मृत्यू पावला आहे. नंतर योवाब एका कुशी मनुष्यास म्हणाला, तू जे काही पाहिले ते जाऊन राजाला सांग. तेव्हा तो कुशी योवाबास नमन करून धावत गेला. सादोकाचा पुत्र अहिमास पुन्हा योवाबास म्हणाला, काही होवो, पण मलाही कुशीच्या मागोमाग दौड करू दे. योवाब म्हणाला, माझ्या मुला, इनाम मिळण्याजोगी खबर काही तुझपशी नाही, तर का दौड करीतोस? तो म्हणाला, काहीही हो, मला धावत जाऊ दे. त्याने त्यास म्हटले, धाव. तेव्हा अहिमास दौड करून मैदानाच्या वाटेने कुशीच्या पुढे निघून गेला. दावीद वेशीच्या दोन्ही दरवाजांच्या दरम्यान बसला होता आणि पहारेकरी वेशीवर चढून तटावर गेला होता. त्याने दूर नजर करून पाहिले, तो एक मनुष्य एकटाच दौडत येत आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. पहारेकऱ्याने पुकारून राजास ते सांगितले. तेव्हा राजा म्हणाला, तो एकटाच येत असला तर तो काहीतरी खबर घेऊन येत आहे. इतक्यात तो मनुष्य धावत धावत जवळ येऊन पोहोचला. पहारेकऱ्याने दुसरा एक मनुष्य धावत येताना पाहिला. तेव्हा त्याने वेसकऱ्यास हाक मारून सांगितले, पहा, आणखी एक मनुष्य एकटाच दौडत येत आहे. राजा म्हणाला, तोही काही खबर आणीत असावा. पहारेकरी म्हणाला, पहिल्याची दौड सादोकाचा पुत्र अहिमास याच्या दौडीसारखी आहे असे मला वाटते. राजा म्हणाला, तो भला मनुष्य आहे, त्याने काही चांगली खबर आणली असावी. मग अहिमासाने येऊन महाराजांचे क्षेम असो असे म्हटले आणि जमिनीपर्यंत लवून राजास मुजरा केला व म्हटले, आपला देव परमेश्वर धन्य आहे. त्याने माझ्या स्वामीराजांवर हात उचलणाऱ्या मनुष्यास आपल्या काबूत दिले आहे. राजाने विचारिले, तरुण अबशालोम खुशाल आहे ना? अहिमास म्हणाला, योवाबाने एका सेवकास व आपला दास जो मी त्यास पाठविले तेव्हा माझ्या दृष्टीस मोठी गर्दी पडली, पण काय झाले ते मला कळले नाही. राजा त्यास म्हणाला, बाजूस सरून येथे उभा राहा. तेव्हा तो बाजूस होऊन तेथे उभा राहिला. इतक्यात कुशीही येऊन म्हणाला, स्वामी राजास मी खबर आणली आहे.
परमेश्वराने आज न्याय करून आपल्यावर उठलेल्या सर्वांच्या हातून आपला बचाव केला आहे. राजाने कुशीस विचारिले, तो तरुण अबशालोम सुखरूप आहे ना? कुशी म्हणाला, माझ्या स्वामी राजांचे शत्रू व जे कोणी आपली हानी कराव्यास उठतील त्यांचे त्या तरुणासारखे हो. तेव्हा राजा फार गहिवरला आणि वेशीवरल्या कोठडीत जाऊन रडला. जाता जाता त्याने हे उद्गार काढिले, माझ्या पुत्रा अबशालोमा, हाय रे हाय. माझ्या पुत्रा अबशालोमा, तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरे होते. हाय रे अबशालोमा, माझ्या पुत्रा. 2 शमूएल अध्याय 19. अबशालोमासाठी राजा विलाप करीत आहे असे योवाबाच्या कानी आले. राजा आपल्या पुत्रासाठी दुःख करीत आहे असे लोकांनी ऐकल्यामुळे त्या दिवशीचा तो विजय सर्व लोकांस शोकरूप झाला. युद्धात पराजित होऊन लज्जेने तोंड लपवितात त्याप्रमाणे लोक लपत-छपत नगरात आले. राजा आपले मुख झाकून मोठा विलाप करून म्हणाला, हाय रे माझ्या पुत्रा अबशालोमा, माझ्या पुत्रा. योवाब घरात राजापाशी जाऊन म्हणू लागला, आपल्या सेवकांनी आज आपल्या पुत्रांचा, कन्यांचा, पत्नीचा आणि आपल्या उपपत्नींचा प्राण वाचविला आहे. त्या आपल्या सेवकांचे तोंड आपण आज काळे केले आहे. आपण आपल्या द्वेष्ट्यांवर प्रेम करिता आणि आपणावर प्रेम करणाऱ्यांचा द्वेष करिता आपण आज असे प्रगट केले आहे की सरदार व सेवक हे आपणाला काहीच नव्हते. अबशालोम जिवंत राहिला असता आणि आम्ही सर्व मेलो असतो तर आपणाला बरे वाटले असते असे मला आज समजून आले आहे. तर आता उठून बाहेर जा आणि आपल्या सेवकांचे समाधान करा. नाहीतर मी परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो की आपण बाहेर न गेला तर आज रात्री आपणाजवळ एक सुद्धा मनुष्य राहावयाचा नाही आणि बाळपणापासून ओढवले नाही असले संकट आपणावर ओढवेल. तेव्हा राजा उठून वेशीत जाऊन बसला. राजा वेशीत बसला आहे हे सर्व लोकांस कळले तेव्हा सर्व लोक राजासमोर आले. इकडे इस्रायल लोक आपल्या डेऱ्यांकडे पळून गेले. इस्रायलाच्या सर्व वंशातल्या लोकांचा आपसात वाद चालला होता. ते म्हणू लागले की राजाने आम्हास आमच्या शत्रूंच्या हातातून सोडविले, पलिष्ट्यांच्या हातातून आमचा बचाव केला. पण आता तो अबशालोमाच्या भीतीने देश सोडून पळून गेला आहे. आपण अबशालोमास राज्याभिषेक केला पण तो युद्धात पडला. तर आता राजाला परत आणण्याविषयी तुम्ही काही बोलत नाही हे काय? मग दावीद राजाने सादोक व अब्याथार याजकास सांगून पाठविले की यहुदी वडीलजनास सांगा, राजाला मंदिरात परत न्यावे असे इस्रायल लोकांचे बोलणे चालले आहे. हे राजाच्या कानी आले आहे. तर राजास त्याच्या मंदिरात नेण्याच्या बाबतीत तुम्ही सर्वांच्या मागे का राहता? तुम्ही तर माझे भाऊबंद, माझ्या हाडामासांचे आहात. तर राजाला परत घेऊन जाण्याच्या कामी तुम्ही सर्वांच्या मागे का? अमासाला सांगा की तू तर माझ्या हाडामासांचा ना. तू योवाबाच्या ठिकाणी कायमचा सेनापती झाला नाहीस तर देव माझे त्या मानाने व त्याहूनही अधिक पारिपत्य करू. या प्रकारे त्याने यहुदाच्या लोकांस एक दिल करून त्यांची मने वळवली. त्यांनी राजाकडे सांगून पाठविले की आपण आपले सर्व सेवक घेऊन माघारी या. राजा मागे परतून यार्देनेपर्यंत आला आणि यहुदी यार्देन नदीच्या अलीकडे राजास घेऊन येण्यासाठी गिलगाल येथे सामोरे गेले. यहुद्यांबरोबर बहुरीम येथील बन्यामिनी शिमी बिन गेरा हाही त्वरा करून दावीद राजास सामोरा गेला. त्याचबरोबर 1000 बन्यामिनी पुरुष होते. त्याप्रमाणेच शौल घराण्यातला सेवक सिबा हा आपले 15 पुत्र व 20 चाकर यास घेऊन तेथे आला. ते राजापुढे यार्देनेच्या पलीकडे पायी गेले. राजाच्या घरची माणसे आणण्यासाठी व त्याला तिचा वाटेल तसा उपयोग करण्यासाठी एक नाव तेथे ठेविली होती. राजा यार्देन उतरून जाण्यास आला तेव्हा गेराचा पुत्र शिमी त्याच्या पाया पडून म्हणाला, माझ्या स्वामींनी माझा अपराध जमेस धरू नये. ज्या दिवशी माझे स्वामीराज यरुशलेम सोडून निघाले त्या दिवशी आपल्या दासाने दुष्टपणाचे वर्तन केले. त्याचे स्मरण करून महाराजांनी त्याचबद्दल विषाद मानू नये. आपल्या दासाने अपराध केला आहे
हे आपला दास जाणून आहे. म्हणून पहा, आज माझ्या स्वामीराजांच्या भेटीस्तव अवघ्या योसेफ घराण्यातून मीच पहिला आलो आहे. सरुवेचा पुत्र अभिषय म्हणाला, शिमीने परमेश्वराच्या अभिषिक्तास शाप दिला तर त्याचा वध करू नये काय? दावीद म्हणाला, सरुवेच्या पुत्रांनो, मला तुमच्याशी काय कर्तव्य आहे? कारण आज तुम्ही विरोधी झाला आहात. इस्रायलातल्या कोणाचा आज वध करावा काय? आज मी इस्रायलाचा राजा आहे हे मला कळत नाही काय? मग राजा शिमीस म्हणाला, तू प्राणास मुकणार नाहीस. राजाने त्याजशी आणभाग केली. शौलाचा नातू मफीबोशेत हा राजाच्या भेटीस आला. राजा निघून गेला होता तेव्हापासून तो सुखरूप घरी परत येईपर्यंत त्याने आपले पाय धुतले नव्हते, आपली दाढी नीटनेटकी केली नव्हती व वस्त्रेही धुतली नव्हती. यरुशलेमकर राजाला भेटावयास गेले तेव्हा राजाने विचारिले, मफीबोशेथा, तू मजबरोबर का आला नाहीस? तो म्हणाला, माझे स्वामीराज, माझ्या सेवकाने मला फसविले. आपला दास पंगू आहे म्हणून आपल्या दासाने विचार केला की मी आपल्या गाढवावर खोगीर घालून त्यावर स्वार होऊन महाराजांकडे जावे. माझ्या सेवकाने महाराजांपाशी माझी चहाडी केली आहे, पण माझे स्वामीराज देवदूतासारखे आहेत. आता आपल्या मर्जीस येईल तसे करा. माझ्या बापाचे सर्व घराणे आपल्यासमोर मृतवत होते, तरी आपण आपल्या दासाची आपल्या पंक्तीस बसणाऱ्यामध्ये नेमणूक केली. महाराजांजवळ आणखी दाद मागावयाचा मला काय हक्क आहे? राजा त्यास म्हणाला, तू आपल्या गोष्टी पुन्हा का काढतोस? माझी आज्ञा आहे की तू व सिबा जमीन वाटून घ्या. मफीबोशेत राजास म्हणाला, माझे स्वामीराज सुखरूप आपल्या मंदिरी आले आहेत, तर सिबासच ती सर्व जमीन घेऊ द्या. मग बर्जिल्य गिलादी हा रोगलिम येथून आला आणि राजास यार्देने पार पोचविण्यासाठी त्याचबरोबर नदी उतरून गेला. बर्जिल्य हा फार वयातीत होता. त्याचे वय 80 वर्षाचे होते. राजा महनाईम येथे तळ देऊन राहिला होता तेव्हा बर्जिल्ल्याने त्यास अन्नपाणी पुरविले होते. तो फार मोठा मनुष्य होता. राजा बर्जिल्ल्यास म्हणाला, माझ्याबरोबर चल, मी तुला यरुसलेमेस आपल्याजवळ ठेवून तुझे पालनपोषण करीन. बर्जिल्य राजास म्हणाला, माझ्या आयुष्याचे आता किती दिवस उरले आहेत की मी महाराजांबरोबर यरुसलेमेस जावे? आज मी 80 वर्षाचा आहे. या वयात मला बऱ्या वाईटाचा भेद काय समजणार? आपला दास जे काही खातो पितो त्याचा स्वाद त्याला कळतो काय? गाणाऱ्यांचा व गाणारणींचा शब्द मला ऐकू येतो काय? तर आपल्या दासाने माझ्या स्वामीराजास भार का व्हावे? आपला दास राजाबरोबर फक्त यार्देने पार येत आहे. महाराजांनी याचा एवढा मोठा मोबदला मला काय म्हणून द्यावा? आपल्या दासास परत जाऊ द्या, म्हणजे माझ्या स्वतःच्या गावी माझ्या आईबापाच्या कब्रस्तानाजवळ मी मरेन. पण आपला दास किम्हाम हा हजर आहे. त्याला माझ्या स्वामीराजांबरोबर पलीकडे जाऊ द्या. मग आपणाला वाटेल ते त्याचे करा. राजा म्हणाला, किम्हामाने मजबरोबर पलीकडे यावे. तुला बरे वाटेल असे मी त्याचे करीन. तू जे काही मला सांगशील ते मी तुझ्यासाठी करीन. मग सारे लोक यार्देने पलीकडे गेले. राजाही पलीकडे गेला. राजाने बर्जिल्ल्याचे चुंबन घेऊन त्याचे अभिष्ट चिंतले आणि तो स्वस्थानी परत गेला. या प्रकारे राजा नदी उतरून गिलगालास गेला. किम्हामही त्याचबरोबर गेला. यहुदाचे सर्व लोक व अर्धे इस्रायल लोक राजाला पलीकडे घेऊन गेले. तेव्हा सर्व इस्रायल येऊन राजास म्हणू लागले, आमचे बांधव यहुदाचे लोक हे आपणाला चोरून छपवून घेऊन आले. महाराजांना, त्यांच्या परिवाराला व त्यांच्या सर्व लोकांना यार्देने पार आणले असे का? तेव्हा सर्व यहुद्यांनी इस्रायल लोकास उत्तर दिले, महाराज आमचे जवळचे आप्त आहेत, तर तुम्ही याबद्दल का रुसता? आमच्या खाण्यापिण्याबद्दल महाराजांना काही खर्च झाला आहे काय? त्यांनी आम्हाला काही इनाम दिले आहे काय? इस्रायल लोक यहुद्यास म्हणाले, महाराजे 10 हिस्स्यांनी आमचे आहेत. तुमच्याहून आमचा दाविदावर जास्त हक्क आहे. तर तुम्ही आम्हाला तुच्छ समजून आमच्या महाराजांना माघारी आणण्यापूर्वी आमचा सल्ला का घेतला नाही? इस्रायल लोकांच्या भाषणापेक्षा यहुदी लोकांचे भाषण कठोरपणाचे होते. 2 शमूएल अध्याय 20. बन्यामिनी बिक्रीचा पुत्र शबा हा एक अधम मनुष्य होता.
त्याने रणशिंग फुंकून म्हटले, दाविदाकडे आमचा काही विभाग नाही, इशाय पुत्राकडे आमचा काही वतनभाग नाही. इस्रायल हो, आपापल्या डेऱ्यांची वाट धरा. तेव्हा सर्व इस्रायल लोक दाविदाला सोडून देऊन बिक्रीचा पुत्र शबा याच्या मागून गेले. पण यार्देनेपासून यरुशलेमेपर्यंतचे यहुदी लोक आपल्या राजास धरून राहिले. दावीद यरुशलेम येथे आपल्या मंदिरात आला आणि ज्या 10 उपपत्नी राजमंदिराच्या संरक्षणासाठी त्याने ठेविल्या होत्या त्यास त्याने अटकेत ठेवून त्यांच्या उदरनिर्वाहाची तरतूद केली. पण त्याने त्यांशी समागम केला नाही. त्या आमरण वैधव्य दशेत तशाच अटकेत राहिल्या. मग राजा अमासाला म्हणाला, 3 दिवसांच्या आत यहुदा वंशाचे लोक जमा कर आणि तूही हजर हो. अमासा यहुदा वंशाच्या लोकास बोलावण्यास गेला, पण नेमून दिलेल्या मुदतीबाहेर त्यास विलंब लागला. तेव्हा दावीद अभिषय यास म्हणाला, आता बिक्रीचा पुत्र शबा हा अबशालोमापेक्षाही आमची अधिक खराबी करणार. तर तू आपल्या स्वामीचे लोक बरोबर घेऊन त्याचा पाठलाग कर, नाही तर तो तटबंदी नगराचा आश्रय करून आमच्या दृष्टीआड लपून राहावयाचा. तेव्हा यवाबाचे सैनिक करेथी व पलेथी व सर्व शूरवीर अभिषयामागून गेले. बिक्रीचा पुत्र शबा याचा पाठलाग करण्यासाठी ते यरुशलेमेतून बाहेर पडले. ते गिबोनातल्या मोठ्या शिळेपाशी जाऊन पोहोचले, तेव्हा अमासा त्यास येऊन भेटला. यवाबाने आपल्या अंगात चिलखत घातले होते आणि वरून कमरबंद कसलेला असून म्यानात घातलेली एक तरवार कमरेस लटकावली होती. तिचे म्यान निघून ती खाली पडली. यवाबाने अमासाला विचारिले, बंधो, तू खुशाल आहेस ना? असे म्हणून यवाबाने चुंबन घेण्याच्या मिशाने अमासाची दाढी उजव्या हाताने धरली. यवाबाच्या हाती असलेल्या तरवारीकडे अमासाचे लक्ष गेले नाही. त्याने अमासाच्या पोटात ती भोसकून त्याची आतडी जमिनीवर पाडली. त्याने त्याला पुन्हा वार केला नाही. तेवढ्यानेच त्याचा प्राण गेला. मग यवाब व त्याचा भाऊ अभिषय यांनी बिक्रीचा पुत्र शबा याचा पाठलाग केला. यवाबाच्या त्या मंडळींपैकी एक जण अमासापाशी राहून म्हणाला, जो कोणी यवाबाच्या पक्षाचा व दाविदास अनुकूल असेल त्याने यवाबाच्या मागून जावे. अमासा भर रस्त्यात रक्तात लोळत पडला होता. सर्व लोक स्तब्ध उभे आहेत असे त्या मनुष्याने पाहिले. तेव्हा त्याने अमासाला सडकेवरून काढून एका शेतात नेले. तेथेही जो येतो तो स्तब्ध उभा राहतो असे पाहून त्याने त्याच्यावर एक वस्त्र टाकले. त्यास सडकेवरून काढून नेल्यावर सर्व लोक बिक्रीचा पुत्र शबा याचा पाठलाग करण्यासाठी यवाबाच्या मागून गेले. नंतर यवाब इस्रायली वंशाच्या लोकातून जाऊन आबेल व बेथ माका येथपर्यंत गेला व बेऱ्यांच्या सर्व प्रदेशातून गेला. मग तेही एकवट होऊन त्याच्या मागून गेले. मग त्यांनी बेथ माकाचे आबेल येथे शबा यास घेरिले आणि नगरासमोर त्यांनी मोर्चे लाविले. तो बाहेर कोटाशी होता. मग यवाबाबरोबरचे सर्व लोक तट पाडण्यासाठी त्यावर आघात करू लागले. तेव्हा नगरातून एका शहाण्या बाईने हाक मारून म्हटले, ऐका हो ऐका, यवाबास सांगा, अंमळ जवळ ये, मला काही तुला सांगावयाचे आहे. तो तिच्याजवळ गेला. तेव्हा त्या स्त्रीने विचारिले, यवाब तो तूच काय? तो म्हणाला, होय, मीच तो. मग ती त्यास म्हणाली, तुझ्या दासीचे म्हणणे ऐक. तो म्हणाला, सांग, मी ऐकतो. ती म्हणाली, प्राचीन काळी लोक म्हणत की मसलत विचारावयाची तर ती आबेल नगरात विचारावी व असे केले म्हणजे झाले. शांतिप्रिय व विश्वासपात्र अशा इस्रायलांपैकी मी आहे. तू इस्रायलांच्या एका मातृनगराचा नाश करू पाहत आहेस. परमेश्वराचे वतन तू का ग्रासू पाहतोस? यवाब म्हणाला, मी ते ग्रासून टाकावे अथवा त्याचा विध्वंस करावा ही गोष्ट मजपासून दूर राहो, अगदी दूर राहो. हा प्रकार काही तसा नव्हे. एफ्राईम डोंगरातल्या शबा बिन बिक्री नावाच्या एका मनुष्याने दावीद राजावर हात उचलला आहे. तेवढा माणूस आमच्या स्वाधीन करा, म्हणजे मी नगर सोडून जाईन. ती स्त्री यवाबास म्हणाली, त्या मनुष्याचे शिर तटावरून तुझ्याकडे फेकू. मग त्या स्त्रीने ही आपली शहाणपणाची मसलत सर्व लोकांपुढे मांडली. तेव्हा त्यांनी बिक्रीचा पुत्र शबा याचे शिर छेदून यवाबाकडे फेकून दिले. यवाबाने रणशिंग वाजविले
आणि सर्व लोक नगराजवळून पांगून आपापल्या डेऱ्यांकडे गेले आणि योआब यरुशलेमेस राजाकडे परत गेला. योआब इस्रायलाच्या सर्व सैन्यावर होता. यहोयादाचा पुत्र बनाया हा करेथी व पलेथी याजवर होता. अदोराम वेठबिगारीवर होता. अहिलुदाचा पुत्र यहोशाफाट हा अखबारनवीस होता. शबा चिटणीस होता. सादोक व अब्याथार हे याजक होते आणि याईरी इरा दाविदाचा एक मुख्य मंत्री होता.